चिकन बघा मस्त आता एकदा शिजलं आहे आणि पुन्हा रस्सा पण आटलाय. आता आपण टाकू याच्यात भात. आपला घरगुती चिकन भात मस्त होणार आहे बघा. भात आहे, दुपारचा भात आहे. त्याला आपण मस्त चिकन भात बनवतोय. ढवळलं आहे. असं आहे चिकन भात. एक नंबर. तर मंडळी मी आता आलो आहे पेन गाव आहे. पेन खोपोली रोड आहे तिथे आलो आहे. शिवसागर फूड मॉल आहे तिथे आलो आहे. आणि माझ्याबरोबर आहेत माझे बॉस आहेत. चहा वगैरे प्यायला बसले आणि मी आता जातो मेन रोडवरती. चाललो आहे मेन रोड बघायला. तिथे मी त्यांना एवढंच सांगितलं की माझ्या चॅनलचा क्लिप काढण्याचा आणि तुमच्या रस्त्याचा आणि तुमच्या दुकानाशी काय संबंध आहे. बरोबर ना. तुमचं दुकान त्या पलीकडे एकाचं त्या साईडला एकाचं या साईडला दुकान आहे आणि ते विनाकारण माझ्याबरोबर हे करायला की क्लिप काढू नका, तुम्ही ते शूटिंग करू नका असं तसं. तर त्यांना मी समजवलं तुमच्या दुकानाचा आणि माझ्या चॅनलचा काही संबंध नाही. हे यूट्यूब चॅनल आहे आणि तुमचा जो काय आहे प्रॉब्लेम ते तुमचे मीडियावर आहेत त्यांच्याकडे जाणे सांगा, आमच्याकडे नाही. आणि जर तसं तुम्हाला हे करायचं असेल सांगायचं असेल तुम्ही सांगू शकता. असं काय नाही, मी व्हिडिओ शूट करीन आणि टाकू शकतो ना. भाऊ तुमचे काय प्रॉब्लेम ते पण बोलू शकतो. पण ते तुमचा नाही आमचा संबंधच नाही ना. तर काय बोलून फायदा आहे की इथे क्लिप काढू नका, मला अजून पैसे भेटलेले. हा काय प्रकार आहे. पैसे नाही भेटले तर तुम्ही तेव्हाच अटकाव करायला पाहिजे होता की आमची जमीन गेली आहे असं तसं. नमस्कार मंडळी, कोकणी आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी निघालो आहे ड्युटीवरती म्हणजे असं आहे की साहेब आले की आम्हाला युनिफॉर्म हा घालावा लागतो. तुम्हाला मी बोललोच आहे. तर आज आमचे बॉस येणार आहेत. बॉसची बाहेर मीटिंग आहे तर त्यांना आता मी पिकअप करायला निघालो आहे मांडवा जेटीवरती अलिबागच्या. तर आज बघूया कुठं कुठं फिरायला लागतं मला. तर त्याची अपडेट राहणारच आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी पण फिरतीच असणार आहे साहेबांबरोबर. तर त्यांना आता मी चाललो आहे मांडवा जेटीवर घ्यायला. चला जाऊया मांडवा जेटीवरती. माझ्या बॅकग्राऊंडला भरपूर आवाज येतो. कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्याच्यामुळं थोडासा ठाकटूक कुठे ग्राइंडर वगैरे काय ते सर्व चालू आहे काम. आणि खूप त्रास होतो याचा. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत यांची नाईटला पण कामं चालू असतात. आणि त्यांच्या बाजूलाच आमचा पण बंगलो आहे बॉसचा. तर ते नसतात इथं, आम्ही ते अवेलेबल असतो तर त्याचा त्रास आम्हाला होतो. तर चला, तर एक गोष्ट वेगळीच आहे, तो भाग वेगळा आहे. आणि जातो मी आता बॉसला आणायला. व्हिडिओ चालू असतानाच बॉसचा फोन आला की मी निघालो 20-25 मिनटात पोचतो आहे. कारण ते येतात स्पीडबोटने आणि स्पीडबोट इथे 20 मिनटामध्ये. तोपर्यंत आपल्याला घरातून जायला 20 मिनटं लागतात असं लगेच सांगतात ते लोक. म्हणजे फटकन की मी निघालो तू तिथे. त्याच्यासाठी आपल्याला कायम अवेलेबल राहावं लागतं, कुठं जायचं नाही. चला साहेबांना जाऊया आणि त्याच्यानंतर दिवसभर आपली त्यांच्याबरोबर फिरती असणार आहे. चला मंडळी, फायनली पोचलो आहे मांडव्याला. आणि मांडव्या बघा माझ्या पाठीमागं इथे हा इलेक्ट्रिक गाड्यासाठी चार्जर आहे. आणि फ्रंट मालदार बोटची बस लागले. लोक उतरत आहेत इकडून आणि चाललेत मुंबईला. आता गर्दी कमी आहे, कारण आज वार आहे मंगळवार. तर मंगळवारी कमी असते, शुक्रवार शनिवार रविवारी जास्त गर्दी असते. आणि शहर येईपर्यंत थोडा टाईमपास करूया. जेटीवर जाऊ. काय पाहिजे? वॉशरूम कुठे? वॉशरूम तिकडे पुढे म्हणजे सरळ जाऊ. तिकडून रस्ता आहे ना पुढे, सरळ जा पुढे वॉशरूम. एवढे लांब जायचं? नाही लांब नाही, जवळच आहे पुढे. तर नवीन माणसं असतात ना वॉशरूम वगैरे माहिती नसतं.
तर थोडा वेळ फिरूया. साहेब आता एक 10 मिनिटामध्ये येते. तोपर्यंत एक फेरफटाका समुद्रकिनारी मारूया चौपाटीवरती. आणि 2-3 दिवस जबरदस्त गर्दी असणार आहे इकडे. आणि शनिवार रविवार कारण लोक थंडी असल्याच्यामुळं सर्व फिरायला येतात. तर तुम्ही इथे पण काही लोक बाहेरून आलेले आहेत पर्यटक. तर मंडळी मी आता आलो आहे पेनला आलो आहे. पेन खोपोली रोड आहे तिथे आलो आहे. शिवसागर फूड मॉल आहे तिथे आलो आहे. आणि माझ्याबरोबर आहेत माझे बॉस आहेत. चहा वगैरे प्यायला बसले. आणि मी आता जातो मेन रोडवरती. चाललो आहे मेन रोड बघायला. तिथे सर बसले आहेत चहा प्यायला. आणि मी चहा नाश्ता करून घरूनच आलो आहे. मला विचारलं चहा नाश्ता करणार का. मी बोललो केलं आहे मी. कारण साहेब एकदा आले की मला सांगतात आपल्याला लांब जायचं आहे. तर त्याच्यासाठी मी काय करतो सकाळीच मस्तपैकी जमते नाश्ता करतो. चहा वगैरे गोळ्या वगैरे घेतो. त्याच्यामुळं आपल्याला माहिती असतं की आपल्याला लेट होणार आहे. तर असं आहे. तर हा आहे मुंबई गोवा रोड. सकाळी गाड्यांचा एकदम भिडीमार आहे. एकदम खूप गर्दी आहे बऱ्याचशा रोडला. आणि आता मी आहे पेन खोपोली रोडच्या इथे शिवसागर फूड मॉलच्या इथे. आता इथून आम्हाला एका दुसऱ्या साईडवर जायचं आहे. आणि तिथून मग बघू आपली कधी सुटका होते घरी. सर बहुतेक 3-3:30च्या दरम्यान मुंबईला जाणार आहेत. आता इथून आपल्याला काम आटपून एका साईडवर जायचं परत फूड मॉलच्या इथून. आणि तिथून मग परत घरी किती वाजता जाता येईल काय माहिती नाही. तर जेवण वगैरे आता आपल्याला 3-4 वाजतात. तोपर्यंत नाश्ता वगैरे केलेला आहे. चला जाऊन जरा गाडीमध्ये बसूया. कारण इथं धूळ पण उडते आणि रोडवर उभं राहणं पण सेफ्टी नाही ते. चला मंडळी आता मी आलो आहे खोपोली रोडवरती. आणि तुम्हाला सांगतो मी आत्ता जस्ट व्हिडिओची क्लिप करत होतो इथं. आता मी बॉसबरोबर इथे आलो आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की शिवसागर फूड मॉलच्या इथे मी आलो आहे. तिथे साहेब आतमध्ये बसलेले आहेत आणि मी आहे बाहेर. थोडं टाईमपास करत होतो आणि थोडं पाय मोकळे करायला बरं असतं. तर आता इथं मॅटर असा झाला की बस एक 5 मिनटापूर्वी फक्त क्लिप काढत होतो. हा मुंबई गोवा रोड आहे आणि इथे शिवसागर फूड मॉल आहे. आणि तिथे साहेब आतमध्ये बसले आहेत आणि मी इथं बाहेर आहे. आणि थोड्या वेळाने आपण इथून निघणार आहे. हा सरळ आणि सोपा हे आहे व्हिडिओ आहे. तर इथे 2 माणसं आले. मला सांगितलं की तू इथे व्हिडिओ काढू नकोस. अजून आमचे जागेचे पैसे मिळाले नाहीत आणि आम्ही बेघर झालो आहेत. आमची हॉटेल चालत नाहीत. अरे बोल हा कुठला आहे बोलायचं की तुमची हॉटेल चालत नाही म्हणजे व्हिडिओ काढायचे नाही असं थोडी असतं. तर मी त्यांना समजावलं मी कोणी मीडियावाला नाही की काय नाही आहे. मी यूट्यूबवाला आहे. आणि यूट्यूबसाठी आपण कुठे फिरतो दिवसभराचा आपला काय प्रोग्राम असतो पण सांगत असतो. त्याचप्रमाणे हा एक रोजचा आपला दिवसाचा रुटीन असतो. तर त्यांची समजच होत नाही की यूट्यूब म्हणजे काय आहे आणि मीडियावाले काय आहे. काही लोकांना अजूनही ते समजत नाही. हे मला अगोदर वेगळंच वाटतं. तर ते समजून घ्यायच्या मनस्थितीमध्ये पण नव्हते. म्हणजे तुम्ही व्हिडिओ काढतच कशा. आता तुम्ही पुढचा व्हिडिओ काढू नका असं त्यांनी सांगितलं मला. मी म्हटलं ठीक आहे बाबा नाही काढत व्हिडिओ तुमचा. काढायचं असेल तर माझ्या हॉटेलचा काढ. तुमचं प्रमोशन करायला काय मी मोठा यूट्यूबर नाही आहे. त्यांना कसं बस समजावलं की बाबा आपण मीडियावर नाही यूट्यूबर आहे. ते प्रत्येकाचं पर्सनल चॅनल असतं आणि त्याच्यावरती आपण असे व्हिडिओ टाकत असतो यूट्यूबचे. त्याला समजवलं तेव्हा कुठे ते समजले. नाही ते 2 माणसं होती ना दोघांची समोरासमोर हॉटेल होते आणि त्यांची हॉटेल म्हणाल ना तर बंद पडलेली अवस्थेत होती. कारण हा मोठा फूड मॉल इथे आहे. तर मी कसं बस त्याने समजवलं आणि म्हटलं जा बाबा तुम्हाला मी समजावून सांगितले की हा न्यूज चॅनलवाले नाही आहेत किंवा दुसरे कोण रिपोर्टर वगैरे नाही आहेत. एक यूट्यूब चॅनल असतं त्याच्यासाठी थोड्या क्लिप काढायला लागतात आणि दिवसभराचं रुटीन आपल्या यूट्यूब फॅमिलीला व्हिडिओद्वारे आपल्याला दाखवायचे असतात. मी त्यांना एवढंच सांगितलं की माझ्या चॅनलचा आणि क्लिप काढण्याचा आणि तुमच्या रस्त्याचा आणि तुमच्या दुकानाशी काय संबंध आहे. बरोबर ना. तुमचं दुकान त्या पलीकडे एकाचं त्या साईडला एकाचं या साईडला दुकान आहे. आणि ते विनाकारण माझ्यावर हे करायला की क्लिप काढू नका तुम्ही ते शूटिंग करू नका असं तसं. तर त्याने मी समजवलं तुमच्या दुकानाचा आणि माझ्या चॅनलचा काही संबंध नाही. हे यूट्यूब चॅनल आहे आणि तुमचा जो काय आहे प्रॉब्लेम ते तुमचे मीडियावाले आहेत त्यांच्याकडे जाणे सांगा आमच्याकडे नाही.
आणि जर तसं तुम्हालाच हे करायचं असेल सांगायचं असेल तुम्ही सांगू शकता, असं काय नाही, मी व्हिडिओ शूट करीन आणि टाकू शकतो ना भाऊ. तुमचे काय प्रॉब्लेम ते पण बोलू शकतो. पण ते तुमचा नाही आमचा संबंधच नाही ना, तर काय बोलून फायदा आहे की इथे क्लिप काढू नका, मला अजून पैसे भेटले नाही. हा काय प्रकार आहे? पैसे नाही भेटले तर तुम्ही तेव्हाच अटकाव करायला पाहिजे होता की आमची जमीन गेली आहे असं तसं. सरांची हॉटेलमध्ये मीटिंग चालू आहे आणि मी बसलो गाडीमध्ये. आता थोड्या वेळाने बघूया निघतात काय ते, किती इथं वेळ लागतो, कारण त्यांचे जे भेटायला येणार होते ते आता जस्ट आले. त्यांची गाडी ही बघा ही बाजूला आहे, तर ते साहेबांना भेटायला गेलेत आणि मी बसलो गाडीत. चला किती वाजता ते बघूया. काल दुपारी बॉस गेले 2:30 ते 3 वाजता बॉस गेले. त्याच्यानंतर मला जायचे होते डॉक्टरकडे, तर काल बिझी होतो. माझा हा एल्बो आहे राईट साईडचा, तर त्याच्यामध्ये खूप दुखतं आहे, कारण बरी ड्रायव्हिंग पण झाली होती आणि थोडा प्रॉब्लेम आहे, सूज आली होती हाताला माझ्या, आणि त्याच्यासाठी मला कालच जायचं होतं डॉक्टरकडे. तर काल जाता आलं नाही, साहेब होते इथे. त्यांना 2 वाजता चेट्टीवरती सोडून नंतर मी घरी आलो. नंतर मला कंटाळा जायला डॉक्टरकडे, कारण नंबर वगैरे लावावे लागतं आणि संध्याकाळी गर्दी भरपूर असते. तर आर्थोचा डॉक्टर आहे, तर अलिबाग सिटीमध्ये, कारण इथून पण अलिबाग सिटीचं रनिंग कमीत कमी 20 ते 25 मिनिटांनी, संध्याकाळी भरपूर गर्दी असते जायला. तर त्याच्यानंतर मी काय केलं, काल गेलो नाही आणि आज सकाळी मी लवकर गेलो, 10 वाजता गेलो आणि नंबर लावला आणि तपासून एक्सरे वगैरे काढून आता मी 12:30 वाजता घरी आलो. अजून जेवायचं आहे, तर गोळ्या वगैरे दिलेत आणि इंजेक्शन वगैरे नाही दिलं आहे, की बोललं की ज्याने जर औषधाने कमी नाही झालं तर आपण पुढची प्रोसिजर बघू हे द्यायची, कारण सूज आले हाडामध्ये. हाडाच्या जो वरती एल्बोमध्ये मांस असतो कोपऱ्याला, तर त्याला काहीतरी इजा झालेली आहे. तर बघू काय होते. आता गोळ्या दिल्यात 15 दिवसाच्या, त्याच्यानंतर काय होते ते माहिती पडेल. आता झाला आहे जेवायचा टाईम, तर बसूया जेवायला. ते सांगायचा असा मुद्दा की मी अलिबागला गेलो आणि माझा मित्र आहे जयेंद्र, त्याने मला मच्छी दिली, तलावातली कटले. अर्धा किलोचे 2 असतील, जास्त त्यात. फोनवर मला सांगितलं होतं की मी मच्छी पाठवली आहे. आणि नेमकं काय की अंकिताचा मोबाईल मी बरोबर नेला होता घरी, तिकडे थोडं काम होतं, तिला पण कॉन्टॅक्ट करता नाही आलं. मग मच्छी दुसऱ्याकडे ठेवलेली, तर त्याने घरी आणून इथे दिली. आणि आता मी याच्या अगोदर अंकिताने कटल्याची मच्छी बनवली. कटले म्हणतात तिकडे, तुम्ही चायनीजमध्ये काहीतरी पिलाची मच्छी बोलतात ना, पिलाची मच्छी अशी काहीतरी आहे, मला नाव नाही माहिती. तर ते एक आहे, काळा आणि थोडासा चॉकलेटी कलरचा असतो. तर त्याची मच्छी आता अंकिताने बनवली आहे. तर चला आता आपण जेवूया. झाले मच्छी वगैरे जेवण झालं. चला आत्ता मी आलो आहे घरी, काढू काय बघा. तर थोडा फ्रेश वगैरे झालो आणि अंकिताने जेवायला घेतलं. चला बघूया कटल्याची मच्छी कशी झाली. ती फ्राय केलीस की ओली केलीस? ओली केली. आणि मी म्हटलं फ्राय वगैरे करशी काय आहे. ठीक आहे, त्याला ओली मच्छी बनवलं. त्याला जेवूया. तर ही आहे कटल्याची मच्छी इथे बनवली अंकिताने. मी घेतले 2 पीस घेतलेत मधले, आणि चपात्याबरोबर नंतर भात वगैरे घेणार आहे. आणि असं आहे दुपारचं जेवण. तर या जेवायला. कटल्याची मच्छी घेतली जेवायला आणि 2 पीस घेतलेत आणि चपाती. सकाळी पण चपाती खाल्ली आणि आता पण 1-2 चपाती खातो मच्छी म्हणून. तर या जेवढा खूप छान झाली आहे मच्छी. मस्त आहे. चपाती आणि मच्छी एक नंबर. डॉक्टरकडे जाऊन आलो, दुपारी जेवलो कटल्याची मच्छी. आणि आता संध्याकाळ झाली आहे. अंकिता आले मके काढायला. काढून ठेवते मके, आणि मके ते काढतेच. पण माझा असा प्रॉब्लेम दिला आहे, सकाळी मी जेव्हा उठलो तेव्हा माझी एक चप्पल कोणीतरी कुत्र्याने चोरून नेली. आणि झालं आहे काय, त्याच्यामुळे मला जे मी बंगलोमध्ये चप्पल घालतो त्या घालायला लागले. दाखवतो तुम्हाला. हे बघा काय दणकवून काढते. हे मस्त तयार झालेत ना. हे घमेला आणलं आहे, घमेला सगळे काढ. थोडासा दणका आपण संध्याकाळी उडवू आणि एकदम सर्व सालं काढू नको, नाही तर मग जास्त सुकणार ते. हां, साल काढू नको, तशीच ठेव. मग तसं कसं ते नरम राहणार आतमध्ये. सालं काढली ना तर ते सुकणार. अजून काही त्या बुधवार ना, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस आहेत.
2 झाले, 3 सगळे काढा, बारके सारखे आहेत तर आपण बघू. जास्त चांगले असले तर भाजू. हा काढत नाही बाजूचा, काढला ना. 3 हा सुकला वाटतो इथला बारका. वंडर बॉय हा सुकून गेला, कुसला तो. आणि तिथे 2 आहेत वाटते ना. हा तेच बघा, हा पूर्ण सुकला एकदम फुल तयार. काढू नको, तसंच राहू देत. बघा असे आहेत. मस्त आहे तो आहे. आणि मक्याची खालून जा, खालून जा, खालून जा. मक्याच्या बरोबर तुम्ही बघू शकता पाठीमागे कारली कशी लागली बघा. हे कारल्या मी लावलेली ना, हे जे बी पडलं होतं ना ते बीच रुजलं आहे. हे बघा बी रुजलं आहे आणि त्याची कारली झाली आहेत. आणि एवढे मक्के आहेत. तो काढला कोपऱ्यातला. आता तिकडचा एक राहिलाय ना. हे चिकन बनवतोय तर अंकितला बोललो मी, तू बस जरा, मी इकडे चिकन बनवतो. भात आहे, साधा भात घरचा आहे. तर त्याच्यासाठी मी बनवणार हा चिकन आणि त्याच्यामध्ये भात टाकायचा आपला, की आपला चिकन भात झाला. आता शिमला मिरची जरा मोठे पीस टाकले चिकनच्या बरोबर, ते नरम होणार बरोबर. त्याच्याबरोबर कांदा पण टाकले आणि आपण ठीक आहे. हे मसाला झालाय. आता आपण टाकायचे चिकन. हे बघा चिकन टाकलंय. हा ह्याला चोंदला असेल का. हे बघा नळाला पाणी थोडंसं कमी होते आणि थोडं टाकलंय चिकनमध्ये पाणी. हा बघा असा मसाला आहे. बाकी आपल्याला काय टाकायचे नाही, हे सुके मसालेच फक्त टाकायचे आहे. आता टाकू आपण याच्यामध्ये पाहिजे तेवढं मीठ चवीला. अगोदर थोडं टाकलेलं आहे 1 चम्मच आणि एवढं मला वाटतं की बस होईल. आता याला झाकण ठेवतो आणि इकडे दिवाबत्ती वगैरे मी करून घेतो. नंतर मी येतो दिवाबत्ती करून परत हे करायला बघायला. तोपर्यंत बारीक मस्त अशी कढईवरती झाकण ठेवलं आहे आणि आता मी चालू आंघोळीला. आता हे 10 ते 15 मिनटं शिजू, मस्तपैकी शिजलं की नंतर आपण जो भात आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकू आणि चिकन भात बनवू. चला, चिकन बघा मस्त आता एकदा शिजलं आहे आणि पुन्हा रस्सा पण आटला आहे. आता आपण टाकू याचे भात. आपला घरगुती चिकन भात मस्त होणार आहे बघा. भात आहे, दुपारचा भात आहे. त्याला आपण मस्त चिकन भात बनवतोय. ढवळला आहे. असं आहे चिकन भात. एक नंबर. बरं, कोथिंबीर टाकली की आपला झाला तयार चिकन भात. गॅस बंद केले आणि ठेवूया पण झाकून. तर म्हणजे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.